शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी स्वयंपाक बनवण्याची पाककला आज आत्मसात केली। ज्ञानेश्वर विद्या मंदिर पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी चक्क चुलीवरील बेसन भाकरी करून शिक्षकांना दाखवल्याने चुलीवरच्या रुचकर बेसन भाकरीचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या जीवनात वेगळा रंग भरला। सिडको N2 मधील ज्ञानेश्वर विद्या मंदिर शाळेतील मुलांनी स्नेहसंमेलन निमित्त विविध पाककला सादर करून संपूर्ण शाळेचे लक्ष वेधले होते। सततचा अभ्यास दूर ठेवता या चिमुकल्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पाककला सादर करून दाखवली। यात विद्यार्थ्यांनी चुलीवरील चटणी, भाकर, बेसन बनवले। जेवणाचा खमंग वास चोहीकडे दरवळला होता। भविष्यात शिक्षण घेत असताना पाककला येत असेल तर विद्यार्थ्यांना एकटे राहताना कोणतीही अडचण भासणार नाही, असे शिक्षकांनी यावेळी सांगितले। चंद्रकांत चाबुकस्वार, AI न्यूज, वाळूज। नमस्कार, माझे नाव अनघा प्रमोद आवळे। मी ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शाळेतली विद्यार्थिनी आहे। आमच्या शाळेत स्नेहसंमेलनानिमित्त पाककला ही स्पर्धा आयोजित केली होती। आम्ही सर्व मुली सकाळी 7 वाजेपासून एवढे छान भाकरी आणि पिठलं बनवायचा प्रयत्न करतो आहे। आम्ही सर्व साहित्य घरूनच आणलं होतं। यासाठी आम्हाला सरांनी आणि शिक्षकांनी खूप मोठे मार्गदर्शन केले आहे। त्या सर्वांचे धन्यवाद। आणि ह्या पाककला स्पर्धेमुळे आम्ही जर कुठे बाहेर शिकायला गेलो किंवा काही अडचण आली तर आम्हाला स्वयंपाकाची मदत होईल, यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती। धन्यवाद। मी सारा वळवी, ज्ञानेश्वर विद्या मंदिर माध्यमिक शाळा N2 औरंगाबाद। इयत्ता 8वीच्या मुलींना आम्ही पाककला म्हणजे भाकरी आणि बेसन बनवायचं कसं ह्याच्यासाठी मार्गदर्शन केलं। त्याबरोबर आमच्या संस्थे चालक पूजा मॅडम ह्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि म्हणून आम्हाला 8वीच्या मुलं आणि मुलींना भाकरी कशा बनवायच्या आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांना जर काही बाहेर शिक्षणासाठी जावं लागलं तर काही अडचणी आल्या तर स्वतः त्यातून निघतील ह्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं।